नमस्कार मित्रांनो, बरेच दिवस झालं सोशल मीडियावरती चर्चेचा विषय म्हणजे पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंडिंग. आणि तो विषय कुठं संपतो ना संपतो तोपर्यंतच मार्केटमध्ये नवीन चर्चा चालू झाल्या आहेत. त्या म्हणजे डिझेलमध्ये आयसोब्युटेनॉल ब्लेंडिंग. आणि त्यातच मारुती सुझुकी कंपनीनं फ्लेक्स फ्यूलवाली वॅगनर लॉन्च केली आहे. सांगितलं जात आहे ती E85 85% आणि पेट्रोल 15%, अशा कॉम्बिनेशनवरती ही गाडी चालणार आहे. आता मला एकच सांगायचं आहे, ही अशी लाखो रुपयाची वाहनं खरेदी करायची. आतापर्यंत ठीक होतं पेट्रोल, आता पेट्रोल सोडून ते डिझेलमध्ये घुसले आहेत. ही अशी लाखो रुपयाची वाहनं खरेदी करायची. हे आपण पाहू शकता, कुबोटाचा ट्रॅक्टर आहे, डिझाईन बाय कुबोटा इन जापान. म्हणजे ही टेक्नॉलॉजी जापाननं डिझाईन केली आहे आणि आता त्याचं वाटो इंडिया करणार, कारण आपण डिझेलमध्ये पण मिक्स करत आहोत. आता पेट्रोलमध्ये लोक म्हणतात पेट्रोलमध्ये ऊसाचा रस मिक्स केला जातो आहे, म्हणजे इथेनॉल ब्लेंड केलं जाते, ते ऊसाच्या रसाला त्याला कम्पेअर केलं जाते. पण आता हे डिझेलमध्ये जे मिक्स केलं जाणार आहे, मला वाटतं ते ना ऊसाचा रस आहे नाही तर काही आहे, मला वाटतं ते मळी मिक्स करतील. आता तुम्हीच कमेंट करून सांगा काय केलं पाहिजे. मला तर वाटतं ठीक आहे, वॅगनर लॉन्च केली आहे मारुती सुझुकी कंपनीनं. जसं आपल्या राजकीय नेत्यांनी सांगितलं की हे ब्लेंडिंग चांगलं आहे आणि याच्यावरती वाहनंही चांगल्या प्रकारे चालतील. पण मला वाटतं जर वाहनं चालली नाहीत, ठीक आहे आपण वॅगनर घेऊ, पण ती जर चालली नाही तर मला वाटतं शासनाने एक स्कीम काढायला पाहिजे आणि त्या स्कीमच्या अंडर जिथे कुठे हे वाहन बंद पडेल त्या दिवशी ते वाहन तिथं सोडून द्यायचं आणि शासनानं त्या वाहन खरेदी केलेल्या मालकाचे हप्ते क्लिअर करायचे, लोनचं अकाउंट क्लोज करून द्यायचं. यावरती तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. मला तर हा पर्याय चांगला वाटतो आणि हा जर शासनाने निर्णय घेतला तर मलाच नाही सर्वसामान्यांना सर्वांनाच ही वॅगनर घ्यायला नक्की आवडेल. एकतर तो डब्बा आहे, लोकांना आवडत नाही, फक्त मजबुरी म्हणून लोक खरेदी करतात. पण जर ही अशी स्कीम जर शासनाने लॉन्च केली तर मला वाटतं काही हरकत नाही. प्रत्येकानं वॅगनर घेतली पाहिजे आणि वॅगनरमध्येच फिरलं पाहिजे, दुसरी गाडीच नाही. आणि तुम्ही जर या विचाराशी सहमत असाल तर कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका.